तुमचा आणि संजय राऊतांचा वाद मिटला का? नाही, मा त्यांचा कधी वाद नाही त्यांचा. त्यांनी तुमच्या महापालिका काळातल्या भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते. ते आरोप आहेत, मा त्यांचा वाद कुठे आहे? ते आरोप आहेत, राजकीय आरोप आहेत ते. आणि ते काय आरोप माझ्या एकटा थोडी केले. महाराष्ट्रात त्यांनी मी म्हणतो 200-500 लोकांवर केले असते. त्याच्यामध्ये तुमचा नंबर लागला ना. पण त्याच्यामध्ये आता 200-500 लोकात एखादा लागणारच आहे ना, आरोप होणारच आहे ना. आरोप राजकारणामध्ये होतच असतात. ते माझ्या एकटा थोडी. आता देशाच्या राजकारणातल्या लोकांपासून तर अगदी जो काही कोणत्या पदावर सुद्धा त्याच्यावर सुद्धा आरोप होतात. मी फार त्याच्या छोटाच माणूस आहे मी पण. पण त्याला तुमचं उत्तर जे आहे ते तेव्हा दिलं तेच कायम आहे. तेच आहे ना, त्याला काही चौकशा आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, ते सगळे होतात ना. शासन आहे, सरकार आहे, न्यायालय बसलेले आहे. तरी पण एक अहिल्यानगर महापालिकेच्या का उच्च अधिकारी त्यांचा जो आरोप होता, हो, तो तुम्ही ते वाढीव कसं असतं मला सांगा. कागदोपत्री निवेदन न दाखवता. अहो साहेब, हे सगळं ऑनलाईन होतं. हो. शेवटी ऑनलाईन एखादं टेंडर निघतं. याच्यात तुमची कंपनी भरणार आहे का कोणाची भरणार आहे, जेव्हा ओपन होतं तेव्हाच कळतं. आणि ऑनलाईन प्रक्रिया असते. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी सांगितलं 200 कोटीचा का 400 कोटीचा आकडा, आता मला एक्झॅक्ट लक्षात नाही. म्हणजे मला सांगा, आता नगरमध्ये आपण विचारलं, निधीच तेवढा आलेला आहे आणि तेवढाच भ्रष्टाचार कसा होऊ शकतो? जेवढ्याचा निधी आला तेवढाच भ्रष्टाचार कसा होऊ शकतो? हा एक कॉमन सेन्सचा भाग आहे. आरोप करताना सुद्धा लक्षात आलं पाहिजे की कुठला आपण करतोय, त्याचं कमीत कमी काहीतरी मुद्दे तरी असणं गरजेचं. मग तुम्ही म्हणले का आता 300 कोटीचा घोटाळा झाला, पण 300 कोटी निधी आला, मग याचा अर्थ कामच झालं नाही, याचा अर्थ असा होतो. कागदोपत्रीच काम झालं असं अर्थ होतो. असंच झालं म्हणायचं ना. मग रस्ते कुठून होत आहेत, कॉन्क्रीट कुठून पडत आहे, म्हणजे याचा अर्थ कॉन्क्रीटच झालं नाही, रस्ताच झाला नाही, असं कसं होईल? हे आरोपाचा भाग असतो, तो इथंच होतो नाही, असं सगळीकडेच असतो. ते फार. आणि मला वाटत नाही ते नगरच्या लोकांना सगळं माहिती. ठीक आहे, आता तुम्ही पुण्यात बसता, तुम्हाला नसेल माहिती. आता बाकीची स्टेट लेवलची मीडिया नगरच्या पुण्यातल्या लोकांना इनपुट देत असत नाही, जरा हे जरा इथे असंच चाललंय तसं चाललंय. मग आता लोक बोलले असतील त्याच्यावरती, लोक ते मतातून व्यक्त केलं असतं ना लोकांनी, ते का करत नाहीत? पण याचा अर्थ असं पण नाही निवडून येणारा प्रत्येक माणूस ही प्रत्येक गोष्टी कायदेशीर आणि अतिशय नियमाला काटेकोर धरून करतो, असं पण त्याचा अर्थ होत नाही. असं नाही आहे. शेवटी त्याला कायदाच आहे ना. त्याचा टेंडर तो ऑनलाईन भरायचं, हे माझ्या हातात नाही ना, किंवा प्रशासनाच्या कुठल्याच अधिकारी सुद्धा हातात नाही ना. ऑनलाईन ज्यावेळेस उघडतील, ऑनलाईन उघडल्यानंतर त्यांना कळतं ह्याच्यात कोण कोण कॉम्पिटिशनमध्ये आलेलं आहे. बरोबर. आणि शेवटी जो लोएस्ट असेल त्यालाच काम मिळतं. हे काही इथंच नाही घडत, हे महाराष्ट्रात घडतंय, देशात घडतंय, आणि सगळीकडे तीच पद्धत आहे. इथं काही वेगळी अहिल्यानगरमध्ये वेगळी नाही अवलंबलेली. तरी पण एक अहिल्यानगरच्या एका उच्च अधिकाऱ्यावर मध्ये तरी लाचलुचपता छापा पडला. तुम्हाला वाटतं नगर अभियंता की महापालिका? मला नाही काय, मला माहिती नाही. मला असं म्हणायचं आहे की ही जी महापालिकेची जी आहे, इतकी वर्ष जवळपास आता 20-22 वर्ष झालेली आहेत, जनतेप्रती, त्या अधिकाऱ्यांमध्ये, कर्मचाऱ्यांप्रती थोडीशी चांगली भावना असावी, त्यांची कामं पटापट व्हावी, सिंगल विंडो सिस्टीम व्हावी, या पद्धतीने तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का, असं मला नाही. आमचे प्रयत्न सुरू असतात ना. बरं. आम्ही सातत्याने वारंवार तिथं जर कुठली अडचण असेल तर जिल्हाधिकारी साहेबांशी कोऑर्डिनेट करतो. बरं. जिल्हा प्रशासनाचे आम्ही कोऑर्डिनेट करतो. तिथे प्रमुख ज्या ज्या विभागाचे प्रमुख अधिकारी असतात आम्ही त्यांच्याशी कोऑर्डिनेट करतो ना. कोणाची अडचण असेल, तक्रार असेल, पोलीस प्रशासन असेल तर पोलीस अधीक्षक साहेबांशी आम्ही कोऑर्डिनेट करतो. शेवटी करावंच लागतं. नागरिक आमच्यापर्यंत येतातच ना. हा, नाही येतात म्हणजे, पण तुमच्याकडे न येत आहे लोकांची कामं जर झाली तर आणखीन चांगलं नाही होणार. नाही, कामं होतात ना लोकांची. नाही झाले तर आमच्यापर्यंत येतात ना. मग आम्ही त्याच्यामध्ये सिस्टम कुठं जर काही कुणी काही करत असेल तर त्याच्यावरती प्रशासनाचा प्रमुखाला सांगणं, आणि त्याच्यावर प्रशासन प्रमुखांनी त्याच्यावरती कारवाई करणं किंवा त्याच्यावर अंकुश ठेवणं किंवा त्यामध्ये काय बदल घडवणं हे करावं लागतं. आणि शेवटी त्यालाही कोणाला अधिकार असा वैयक्तिक नाही. शेवटी त्यालाही शासनाने काही गाईडलाईन दिल्या आहेत कुठल्याही कामाच्या असतात. म्हणजे कुठलं उद्या तुमचं जरी काही खासगी काम असेल, व्यक्तिगत असेल, तर त्यालाही शासनाच्या गाईडलाईनच्या बाहेर कोणालाच जाता येत नाही. आणि कुणी जात असेल तर ते चुकीचं आहे, त्याने जाऊ पण नाही.